नमस्कार प्रेक्षकांनो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। अपघाताच्या शृंखलेने गाजलेला पुण्यातला नवले ब्रिज आता तो पाडला पाहिजे आणि पुन्हा नव्यानं बांधला पाहिजे। बांधत असताना त्यात असलेल्या तांत्रिक त्रुटी दूर केल्या पाहिजेत असे प्रतिपादन उदय सावंत या मंत्री महोदयांनी आज पत्रकारांसमोर केले। नेमका हा पूल कोणी बांधला, कधी बांधला आणि त्यावेळेला कोण अधिकारी होते याची तपासणी झाली पाहिजे अशी पुणे वृत्तदर्शननं आज मागणी केली। आता पाहणी केल्यानंतर एक लक्षात येते की याच्यावर सध्या ॲक्सिडेंट होऊ नयेत अशा पद्धतीचा मार्ग काढावा लागेल आणि कधीही ॲक्सिडेंट होऊ नयेत असा देखील मार्ग काढावा लागेल। म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग काढणं आणि परमनंट सोल्युशन काढणं हे दोन याच्यामध्ये प्रकार करावे लागतील। इथल्या काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलंय या तीव्र जो उतार आहे बोगद्यानंतरचा त्याच्यावर गाड्या आवरत नाही ड्रायव्हर लोकांना आणि त्याच्यामुळे हे अपघात होतात आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं काही मृत्यू देखील झालेले आहेत। याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी टेक्निकली साऊंड जी टीम आहे त्यांनी याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे आणि काही करून अशा पद्धतीची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे। मी देखील स्वतः आजच बिहारमध्ये असताना एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली। त्यांनी मला इथं व्हिजिट करायला सांगितलेली आहे। ते स्वतः या परिसरामध्ये येऊन याची एक बैठक घेणार आहेत। त्याच्यामुळे नवले ब्रिजच्या परिसरातला हा जो अपघातग्रस्त भाग आहे त्याच्यावर कशा पद्धतीनं मात करता येईल याच्यासाठी शासन नक्की काम करेल आणि त्याच्यातनं नक्की मार्ग निघेल। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुण्याच्या पश्चिमेला कोकणात जाण्याकरता ताम्हिणी घाट ओलांडून आपल्याला जावं लागतं। या ताम्हिणी घाटातून थार गाडीतनं प्रवास करणारे जे होते त्याच्या वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ती 500 फूट खोल दरीमध्ये गेली असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आणि त्यामध्ये 4 जणांचाही मृत्यूही झाला। पुणे वृत्तदर्शननं टिपलेली ही दृश्य। आता अपघात कसा झाला हा आता सध्या तर आम्हाला सांगता येणार नाहीये, परंतु कदाचित चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथं सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक 400 ते 500 फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे। त्यातनं आता 4 जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्याच्यात दिसून येत आहेत। सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे। परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यांनी दगडूशेठ मंदिरात भेट दिली, आरती केली आणि मंडळाच्या वतीनं त्यांचा सन्मानही करण्यात आला। तर आपण जाऊयात परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यादव यांच्याबरोबर। भारतखंडे जांबूद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्या विश्वासनामसंचयं शुभपुण्यदितोः आदो यजमान देवता प्रोर्मोना योग्यन्ते यादव नाम्ने शरणस्य काकसर्वोत्तमनामि पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल गणेश देवतः गणपती मोरया गणपती बाप्पा मोरया। हाय
एक मिनिट. अरे यांचं उद्या मग मी घेतो.